नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 भाग 3. मागच्या भागामध्ये आपण 100 पासून ते 200 पर्यंतच्या ओव्या घेतल्या होत्या. आता या भागामध्ये 200 पासूनच्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 19. अध्याय 19च्या 200 पासूनच्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गाण्यात बोते लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. नाव त्या हवालदाराचे नारायण अस्त्राजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसल्या पंथात. साधून हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला अद्वादद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज इथं. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठपोटावरी उठते झाली निर्धारी. परिणा हवालदार आवरी मारता हात आपला. ऐसे तेव्हा पाहून एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदारा तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी उठते ते का न दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मारावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापे साचे काय ढोरी मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. ऐसा ढोंग्याला मारणे. ईश्वर जरी मानील गुन्हे तरी मग न्याया करणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पश्चात्ताप पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधूसमोर जपुनी वागावे प्रत्येकांनी खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव तिटुमदार त्याचे वर्णन करवेना. आनंदफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी मध्यदीन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपले भरीत असे. तो फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन. कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडिती. तै हरी म्हणे चिंतासी हा केवढा ज्ञानराशी. येऊन या पायापाशी विनमुख जाणे भाग मला. काकी देव खडतर माझे आहे साचार. निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मुळा जाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंद दयाघना. संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी. मुले लेकरी मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर थुंकते झाले सद्गुरुनाथ. इच्छे त्याच्या जाणूनी. या हरी जाकड्याने
मागला मचकारणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने इथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाकड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले साप्रतकाली मनात. ते अवघे होईल पूर्ण पुत्रपौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा आठवू वेढ्या विसरू नको. ऐसे त्यासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसा एक निमोणकर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार ओहरसिंहच्या उद्यावरी. बेंद्रे वसुदेव सर्वेवर होता त्यांच्या बरोबर, तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय ती, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात, फल भरारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर बिबट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापाशी जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नामासे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एके पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्यांचे मन, गोसावी बेराग लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहित मत ऐकू येई सर्वत्र, तेने निमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखीला अधिकारी, त्यांचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बाधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास हातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर बिऱ्हाड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था, आता माझा किती पाहता अंत माझा किती पाहता, ठाऊक असतल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले केवलनी, हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुसप्रत, योगमार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगांमध्ये. गोगलगाय शेपकिडा हिमालयान देई वेढा, सागरीचा शिंपकिडा मेरू पर्वतान जाये कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे, तो देऊनिया मजसी. गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नाशकाशी गंगेवरी भेटले. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा का हो आपण का केला, आपल्या
गावाला न सांगता गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण तांबडा खडा देऊन नाव माझी कथिले मॅम नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती तू मूळचाच मूढमती रस्ते त्याचे न जाणिले म्हणून त्यांचे गुढ तुला पडते झाले जाण मुला मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत पुन्हा भेटी तुझप्रत होईल माझी ते ठाया ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले भिरी भिरी पाहू लागले चहूकडे निमोनकर कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले मौनेच करून वंदना कथिले धुमाळा कारण कपिलधारेपासून जे का झाले त्वरी ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला तो म्हणे योगी राजाला वान कशाची सांग मज हे अवघ्या समर्थांची खान निसंशय आहे याची सार्वभौम पताची यांच्या पुढे न किंमत जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आधारे करी त्यांच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत आला निमून करा प्रत श्री गजानन कृपेने शेगावच्या रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसी त्यांची संतती यवन सदनासी जाहू लागली उपजताच म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस केला ऐसा केला जरी देशील संततीला दीर्घायुष्य गुरुराया तरी एक मुलगा त्यातून तू सिद्ध करीन अर्पण मनोरथ त्यांची पूर्ण केले श्री गजानन स्वामीने 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली आठवण तुकाराम भली संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण परीन आला गुण काही नाडी बंद होऊ लागली नेत्राची ती दृष्टी थिजली दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे गुरुराया हा पुत्र माझ्या वाचलिया अर्पण करीन सध्या सेवा तुमची करण्यास ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी हळूहळू नेत्र उघडवणी पाहू लागला बाल तो व्याधी बरी झाल्यावरी तो नारायण नामे कुमार आणून सोडला मोठावर नवस आपला फेडावया तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी बोलिलेल्या नवस कोणी महाराजांचा चुकवू नये हीच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा तो जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर जो जगदाधार जगतपती वेद ज्यांचे गुण गाती तो संतांच्या वसी चित्ती रुक्मिणीपती दयाघन पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान गेले घ्या दर्शन पांडुरंगाचे राहुळी हे देवा पंढरीनाथा हे अचित्य अद्वया समर्था हे भक्त परेशा रुक्मिणीकांता एक माझी विनवणी तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केली भूमीवर जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले आता अवतार कार्य संपले हे तू जानसी वाहिले पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी देवा मी भाद्रपदा मासी जावया इच्छितो वैकुंठासी अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरणा सन्निध ऐसी करून विनंती समर्थांनी जोडिले पाणी ऐसी करून विनवणी समर्थांनी जोडिले पाणी अश्रू आले लोचनी विरह हरीचा सहावेना हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ये वेळा किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा म्हणून आपला खेद झाला ते सांगा लवलाही महाराज म्हणाले
त्यावर हरिपाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्यांची वर्म बापा तुला. तू विषय खोल भारी, तू न पडावे त्या भितरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्तेने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे.